जस्ट वेट 2 मिनटात आपण स्टार्ट करू सगळं. मी लिंक वगैरे शेअर करू द्या मला सगळीकडे. ट्रेड कुणी कुणी केला सांगा. चला पहिले हा सांगा की हा वाला ट्रेड कुणी केला. इंडियन ट्रेड 2 मिनटात आपण स्टार्ट करू सगळं. मी लिंक वगैरे शेअर करू द्या मला सगळीकडे. ट्रेड कुणी कुणी केला सांगा. चला पहिले हा सांगा की हा वाला ट्रेड कुणी केला. ओके चलो कमेंट द्या. दादा लॉजिक सांगा ना. लॉजिक पण सांगतो ठीक आहे. लॉजिक मी मग स्टोरीला टाकलेलं आहे. ह्या ट्रेडचं गोल्डच्या ट्रेडचं लॉजिक मी स्टोरीला टाकलेलं होतं सकाळी. मगाशीच टाकलं आहे. एक मिनिट सगळेजण जॉईन होऊ द्या. लॉजिक पण सांगतो तोपर्यंत आपण US 100 बुक कुठे गेलं. फुल चालवता हो तुम्ही सर. ओके बॉस. आवाज आवाज कमी येतोय दादा. कसं काय जॉईन होऊ द्या. लॉजिक हाय की रे. आवाज मोबाईलचा थोडासा फुल करा. येतोय आवाज. आज जरा थोडासा दुसरा लॅपटॉप वापरलाय त्याच्यामुळं. संडेला नाही आलात तुम्ही. होय जरा मी बाहेर आलोय ना त्याच्यामुळं मला जमलं नाही. करू आपण काय विषय नाही. आज सांगतो स्ट्रॅटेजी. चलो आज बनवू ट्रेड. मी सांगतो स्ट्रॅटेजी. एवढा काय लोड नाही आपल्याला. ट्रेड कोणी केला आधी सांगा. चला गोल्ड ट्रेड कोणी केला. पहिले चार्ट का चालला ना काय मला समजा ना. एक मिनटं. हवाला ट्रेड होता आपला 40 पिपचा. एस एल 40चाच होता. एक मिनटं. आपण 100 पिप्सला बुकिंग केलं ह्या कॅन्डललाच. मार्केटनं बघ कसली मस्त रॅली दिली. हां आता ओके आहे. ओके क्लासचं काय झालं. ट्रेड कोणी घेतलं सांगा. चलो आपण US 100चं बघू. एक मिनटं आम्हाला रिफ्रेश करतो पेज. थोडंसं मार्केट US 100चं आहे ना कॉन्सल्टेशनमध्ये. सो ओनली US 100 नो गोल्ड. ओके बॉस काय विषय नाही. एकदम कसली राहिली पिन पॉईंट. नो वन कॅन इमॅजिन. चार्ट ओपन सध्या काय झालं. ग्लिचेस चालू झालाय जरा ट्रेडिंग व्ह्यूचा वगैरे. तुमचा पण तोच प्रॉब्लेम आहे ना. ओके एकदम परफेक्ट ट्रेड झाला. माझं पण टार्गेट 140 पिप्सच होतं. बट मी अगोदर बुकिंग करून घेतलं 100 पिप्सला. दादा मी दुबईला जॉबला जायचा प्लॅन करतो आणि ट्रेड करताना टॅक्सवर कसा इम्पॅक्ट पडेल. जर अकाउंट तिकडचं आहे तर कशाला लय लोड घेऊ ना. प्रॉफिट झाल्यानंतरच्या गोष्टी त्या. ठीक आहे चला एवढे सगळेजण लाईव्ह आहेत. एकदा लाईक करा. आपण ट्रेड बनला की करू ट्रेड. ठीक आहे जस्ट लाईक एव्हरीवन. लाईक करा. आपण ट्रेड प्लॅन करू. ओके लास्टच्या दिवशी आपला हा ट्रेड होता. आठवतंय का कोणाला. हा वाला ट्रेड होता. लास्टच्या दिवशी मी हो वाला ट्रेड दिला होता US 100चा. ठीक आहे C2C लावा म्हणलं होतं. मस्त दादा $9 बुकिंग गोल्ड. ओके बॉस एकदम रॉकेट झालं गोल्ड. एकदम रॉकेट. आपली एंट्री 85ला आहे. पिन पॉईंट झाला. आपल्या लेवलच्या ना एंट्री घेतल्यापासून खाली क्लोजिंग आली ना. काय नाही काय नाही काय थोडंसं एकदा दोनदा मायनस होता. बट 320 पिप्स झाले बघ. रंग तेरी प्रीत का. दादा स्ट्रेटेजी ह्याच्या मागचं लॉजिक सांगतो चला. ह्याच्या मागं लॉजिक एकच होतं. मी सकाळपासून एक गोष्ट थोडंसं टेक्निकल एरर यायला लागलाय बघा ट्रेडिंग व्ह्यूला सध्या की चार्टच ओपन होत नाही तेवढ्याची. ठीक आहे म्हणजे पलटून चालत नाही. रिफ्रेश करावं लागतंय मग चार्ट येतोय. दादा आजचा दिवस कसा गेला सांगा. चला तुमचा दिवस कसा होता सांगा. आज पॉझिटिव्ह निगेटिव्ह C2C लॉस झालेला रिकवर केला असं काय काय केलं सांगा.
थोडासा ग्लिच चालू आहे बरं का. गोल्डचा त्या दिवशी पण शुक्रवारी मला वाटतं असाच इश्यू येत होता. चार्टच ओपन होत नव्हता लवकर. ट्रेड कसा झालाय सांगा चला. आपण काय करू, चार्टच नको बदलायला. US 100 तर US 100च ठेवू. गोल्डचं एक्सप्लेनेशन करायला गेलो तुम्ही. गोल्डचं सर ट्रेड नाही केला अजून. ओके बॉस, काय विषय नाही. दादा आज ट्रेड नाही घेतला, आता घेणार आहे, द्या तुम्ही. ओके ठीक आहे. ट्रेड भेटला तर 100% करू आपण. ठीक आहे. बघा काय होतं माहिती आहे का, ही 4 ओव्हरची लेवल आहे, म्हणजे 4 ओव्हरच्या कॅन्डलचा लो आहे. जी प्रिव्हियस 4 ओव्हरची कॅन्डल आहे ना, ही तिचा लो आहे. तिचा लो आपण मार्क केला होता, कारण मी सकाळपासून एक गोष्ट लक्षात आहे माझ्या, की मार्केटमध्ये काय झालं होतं माहिती आहे, आज मॉर्निंगमध्ये ही जी मुवमेंट आली, ही लय मुवमेंट आहे, म्हणजे साधारणतः किती 500 पिपच्या आसपासची मुवमेंट आहे ना मॉर्निंगची. ओपनिंगपासून वन वे मार्केटनं 500 पिपच्या आसपास रॅली केली होती. ठीक आहे. त्यानंतर मार्केट थकल्यावर होणार होतं, कारण वन वे जर रॅली आली ना मॉर्निंगमध्ये, तर मार्केट पुन्हा दुपारनंतर कॉन्सल्टेशनच करतं. सिंपल असतं, मार्केट ज्या बाजूला ट्रॅप दाखवतोय त्या बाजूला एकदा ट्रॅप करू द्यायचं, आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये हा इथं म्हणजे टॉप टू बॉटम ट्रेड काढतो. रेजिस्टन्सला गेल्यानंतर इथं सेल केला तरी काय अडचण नाही आता आपल्याला. ठीक आहे. म्हणजे फक्त बेसिक प्राइस ॲक्शन बघूनच ट्रेड करावं लागणार आहेत. बघा मग ही 4 ओव्हरची लेवल होती. 4 ओव्हरची लेवल सकाळपासून जी लोक वाट बघत बसली होती ना, ही कॉन्सल्टेशन करून, ती ह्या लेवलच्या ब्रेकडाऊनवरती सेल साईडला बसली. ठीक आहे. त्यानंतर बघा सेल साईडला बसले, ही जी कॅन्डल आली ना, ही जी क्विक कॅन्डल आली होती, मी त्यावेळेस मार्केट चालू होतं, क्विक कॅन्डल आत घुसली. आत घुसल्यानंतर समजलं की मार्केटमध्ये बाईंगचा प्रेशर आहे, म्हणजे थोडक्यात ट्रॅप करणार आहे मार्केट. त्यांना पुन्हा एकदा ह्या सेलरवाल्यांना प्रॉफिट दाखवण्याचा प्रयत्न केला मार्केटने. पुन्हा एकदा खाली घुसलं. जसं मार्केटमध्ये स्ट्रॉंग एकदा बाईंग कॅन्डल आली, तसं आपण या ठिकाणी बायचा ट्रेड बनवला. सिम्पल सिम्पल लॉजिक होतं आजचं. सर बॅकग्राऊंड लईच फ्लॅश मारतंय. ठीक आहे, काळं करतो. ओके डन. बस एवढंच लॉजिक होतं या ट्रेडमध्ये. फक्त 1 मिनिट आहे, टार्गेट डन. येस. मार्केटनं बघा, मी स्टोरी टाकली होती ह्या ट्रेडची. मी आता काय करतोय, ट्रेड ज्यावेळेस बनला त्यावेळेस स्टोरी टाकतोय. त्यानंतर म्हणजे तुम्ही तिकडं पण एंट्री घेऊ शकता. कोणी टेलिग्राम नाही बघितलं त्यांनी इंस्टाग्रामची स्टोरी बघून सुद्धा ट्रेड घेऊ शकता. सर संडे स्ट्रॅटेजी सांगणार होता. होय सांगणार आहे. ओके, आता चांगली स्ट्रॅटेजी सांगा ना, सांगतो. ही आता गोल्डसाठी तर आज काय नाही, बेसिक प्राइस ॲक्शन यूज केलेली. अरे बापरे. आणि US 100ची स्ट्रॅटेजी बनवू द्या. एखादा ट्रेड आता बनल्यानंतर मी स्ट्रॅटेजी सांगतो. ठीक आहे. ट्रेड बनवू द्या फक्त. ट्रेड बनवू द्या, बनले होते तू. सारी जहां से अच्छा. सर लाईव्ह. ओके थांबा, आता आपण चार्टच नको रिफ्रेश वगैरे काय सुद्धा करायला. इथं मी चुकून गोल्डच्या चार्टमध्ये US 100 ओपन केलं, त्यामुळे आता पुन्हा रिफ्रेश व्हायला चान्स. गोल्डचाच ट्रेड असा, म्हणजे चार्ट असा प्रॉब्लेम करायला लागला आपल्याला. गोल्डची पण स्टॅटिस दादा, कन्फर्मेशन कॅन्डल एंट्री घ्यायची एक्सप्लेन करा. ॲक्च्युली कन्फर्मेशन कॅन्डल US 100साठी वगैरे असते त्या. गोल्डसाठी तशा काही कन्फर्मेशन प्रॉपर नाही त्या. इन्व्हर्टेड हॅमर वगैरे प्रॉपर चालतात फक्त गोल्डमध्ये. ओके, आता चांगलं स्ट्रॅटेजी सांगा ना. हो सांगणार, 100% सांगणार. ट्रेड बनवू द्या फक्त. ट्रेड बनवू द्या. ट्रेड बनलं सांगतो लगेच. 1 मिनिट थांब, मला चार्ट दिसू दे. चार्टच्या ह्याला. ओके डन. हां, इथं दिसतंय, काय अडचण नाही.
ह्यो तर ट्रेड समजला ना तुम्हाला. आत्ताच ॲनालिसिस सांगितलं मी ह्या ट्रेडचं. लॉजिक कधी कधीच बसते ती अशी, कधी कधीच वापरायची असते असली लॉजिक. एन डी क्यूमध्ये काय चाललंय काहीच नाही, स्ट्रॅटेजी बनलेली नाही, मार्केट म्हणजे फिरतंय तसं. ओके, गोल्डची पण स्ट्रॅटेजी सांगणार सगळं सांगतो. ट्रेड बनवून द्या. मगाचा ट्रेड कोणी कोणी केला, लाईव्हमध्ये येणारी ट्रेड करू देत नाही ती. रंग तेरी प्रीत का. हां हो का, चला सांगायचं काय होतं मला, की ही लेवल, ही फॉरवर्डची कॅन्डल होती जी मध्येच आलेली होती एवढ्या सगळ्या ग्रीन स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डलमध्ये. ह्याची लिक्विडिटी खाल्ली, मार्केट आत घुसलं होतं 5 मिनिटात, तुम्ही बघितलं आत घुसलं तर स्ट्रेट घेतला आपण. बस एवढंच लॉजिक ह्याच्यामध्ये. गुनगुनणारे 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 गाणारे. आता US 100ला बघा, प्रॉपर ट्रेड बांधल्यावरच करू, तवर थांबू. ठीक आहे. तुमचे ट्रेड वगैरे काय काय झाले सांगा, तुमच्या चुका काय होते सांगा. स्ट्रॅटेजी सोडून दुसरं काय तर मागायची. स्ट्रॅटेजी देतो आज देणार. CRTचा अभ्यास करून आला ऐकून. CRTचा अभ्यास केला असला तर सांगा तुम्ही. मी तुम्हाला ती पण सांगितलं होतं की क्लासच्या अगोदर थोडा थोडा CRTचा अभ्यास करून या. मागच्या ट्रेडवर स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करा. ओके ठीक आहे. गोल्डला US 100ची नाही होत वर्क. US 100साठी स्पेशल आहे ती. ओव्हर ट्रेड का हो, किती ट्रेड केलं CRTवर? CRT नाही, CRT ओनली फॉर US 100. सर 1:4 डन. कधीचा ट्रेड? लो स्वीप करून कॅन्डल इनसाइड क्लोज करते. लो स्वीप करून कॅन्डल इनसाइड. हां हां, CRT होय. ओके डन, बरोबर आहे. CRT म्हणजे तेच. आज गोल्डला 4 TP झाले, बट ऑब्झर्व केले. ओके, कीप इट अप ब्रदर. अजय एस एल घेऊन टार्गेटकडे जातं दादा. मार्केट थोडंसं पेशन्स ठेवून ट्रेड करा, गडबडीत ट्रेड करू नका. प्रॉपर जसं तुम्हाला पाहिजे मनात पहिल्या ज्यावेळेस डोक्यात येतो ना विचार, असं केस झाल्यानंतरच ट्रेड करायचा, तोच विचार ठेवून फक्त करायचा. मध्ये आधी आलेल्या विचारांना साईडला करायचं असतं. पहिला विचार येतो ना, हां ही केल्यानंतरच ट्रेड करायचा, तोच ट्रेड करायचा. बाकी मध्ये आधी मार्केट जसं बिहेवियर करतं ना, कॅन्डल जशी वर खाली होती ना, त्यावेळेस चेंजेस होतात माइंडमध्ये. तसं होऊ द्यायचं नाही, एकदा ठरलं की ठरलंच. सकाळपासून गोल्डला आपल्याला केलं बाय ॲक्युरसी जाम येतेस. सकाळपासून तुम्ही गोल्डला अप्लाय केलं आहे, ॲक्युरसी आहे गोल्डला, बट ट्रॅप पण जास्त होतं आहे. ती जी स्ट्रॅटेजी आहे ना त्याच्यात ट्रॅप होतं आहे. तुम्ही थोडासा जास्त अभ्यास केला होता त्या स्ट्रॅटेजीवर. गुड. CRT म्हणजे काय? CRT दोन प्रकारची असते, मी एकदम बेसिकवाली यूज करतो. ॲक्च्युली स्ट्रॅटेजीला असं अशी नाही यूट्यूबला सांगून जमायची, प्रॉपर क्लास घेऊनच सांगावं लागेल. उद्या क्लासच ठेवू आपण ह्या टाईमला त्यापेक्षा. आता मी फ्रीज आहे. मी चुकून रविवार, मी तर ऑलरेडी सांगितलं होतं की रविवार होईल म्हणून. चुकून मी त्या दिवशी प्रॉब्लेम झाला आणि मी गायब झालो इथनं, त्यामुळे राहिलं.
अभिसरचे पण एस एल घेऊन टीपीला गेलं मार्केट. हो हो, त्यांचं टार्गेट काय तर 2-3 मध्ये राहिलं वाटतं ना. जाऊ दे, इकडून रिकवर केलं असेल की तुम्ही. बघा काय भारी ट्रेड दिला होता मी. काल घेणार होते ना. सॉरी बरं का, काल मी क्लास घेणार होतो बट मी थोडासा बिझी, एकदम बिझी झालो, चुकून बिझी झालो. ड्रायव्हिंगमध्ये असल्यामुळे मला टाईम भेटला नाही, कारण मला वाटलं होतं मी पोचल, पण पुण्यात इथं इतकं भंगार ट्रॅफिक आहे. जिथं मी 6ला पोचणार होतो तिथं मी 9ला पोचलो. त्याच्यामुळं माझं काल मनस्थिती तेवढी नव्हती की मी काल लाईव्ह क्लास घ्यावा. ठीक आहे, एकदम भंगार आहे पुण्यात ट्रॅफिक. मला ट्रेड मिळाला नाही की मी जबरदस्ती ट्रेड करत होतो. असं बनलंय की तसं बनलंय म्हणून ट्रेड करतो आणि लॉस करतो. सोल्युशन असं बनलं की तसं बनलंय तसं करायचं नाही, विचारच करायचा नाही. 1-2 ट्रेड झाले की मार्केट सेटअप बंद करायचा आणि नुसतं चार्ट बघत बसायचं. MT5 ओपन करायचं नाही कधी सुद्धा. तुम्ही पण गेले का अभि दादा सोबत बोर? हो हो. काय नाही बाबा, US 100 तर सध्या ट्रेड बनवू नाही. सर मग उद्या गोल्डची नाही रे, गोल्डमध्ये मी फक्त प्राइस ॲक्शन यूज करतोय, मग प्रत्येक वेळेस ते थोडं थोडं वेगळं वेगळं राहते. गोल्डला माझ्याकडे थोडंसं कन्फर्मेशन थोडं कमी येते गोल्डसाठी, असं आहे म्हणून मी गोल्डला देत नाही स्ट्रॅटेजीसाठी बरं का. एक एक आहे बघा आता, थांबा, जर समजा आता आपण ह्यो जो ब्रेकआउट आहे ह्यो रिअल आहे का फेक आहे ह्यो ओळखू शकतो मी. जस्ट वेट हा. इथं सपोर्ट घेईल का नाही मी आता प्रेडिक्ट करून सांगतो तुम्हाला की घेईल का नाही. हां, लिक्विडिटी लिक्विडिटी. ओके, डन डन. मार्केट इथनं सपोर्ट घेते ना बघा आता. ठीक आहे, जस्ट ऑब्झर्व. जायचं आहे का आपल्याला? चालतंय. ओके डन, बघा मार्केट सपोर्ट घेते आता इथून. ही वाली स्ट्रॅटेजी सांगतो मी. ठीक आहे, मार्केट सपोर्ट एखाद्या लेवलचा ब्रेकआउट करेल का नाही ही वाली स्ट्रॅटेजी मी देतो तुम्हाला. कुठलं ब्लॉक आहे इथं? कोणतं ब्लॉक म्हणताय? ब्लॉक वगैरे काहीच नाही, 4 ओव्हर मोठ्या टाइम फ्रेमचा सपोर्ट रेजिस्टन्स आहे इथं. ह्यो वाला रिअल ब्रेकआउट आहे. ठीक आहे, ह्या ट्रेंड लाईनचा जो ब्रेकडाऊन आहे, ब्रेकआउट आहे तो रिअल ब्रेकआउट. मार्केट ट्रेस करून वरच जाणार. ओके, लेट्स सी. US 30 बघा, ग्रीन रेक्टेंगल नाही ॲक्च्युअली, तो झोन ड्रॉ केला आहे म्हणजे रेजिस्टन्स बघा इथून. इथे एक रेजिस्टन्स आहे, इकडे बघा. इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स, मग दोन्ही जॉईन करण्यासाठी आपण रेक्टेंगल ड्रॉ करतोय, बस एवढंच. बाय काय नाही. फेक ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट कसं प्रेडिक्ट, येस ही स्ट्रॅटेजी मी शिकवतो, उद्या शिकवतो.
रिअल ब्रेकआउट आणि फेक ब्रेकआउट कसं ओळखायचं. मोस्टली असं नाही की मग ती 100% वर्क होतील, बट 60-70% तरी इझी प्रेडिक्ट करू शकतो बघा, रिअल ब्रेकआउट होईल का तो फेक ब्रेकआउट होईल. ब्रेकआउट झाल्यानंतर बरं का, म्हणजे रिट्रेसला सपोर्ट घेईल का मग खालीच जाईल, ह्या वाला ट्रेड हे सांगतो. हिला काय अडचण नाही. लाईक करा चला मग सगळ्यांनी तोवर. 40 जण लाईव्ह आहे, 40 जणांनी लाईक करा. एवढे सगळेजण लाईव्ह आहेत मित्रांनो, लाईक करा. रिअल ब्रेकआउट होईल का फेक ब्रेकआउट, ही 70 ते 80% आपण इझी ओळखू शकतो की हा ब्रेकआउट रिअल होईल. म्हणजे थोडक्यात कसं, जर समजा एखाद्या लाईनचा किंवा ट्रेन लाईनचा पकडून झाला, ट्रेन लाईनचा ब्रेकआउट झाला, तर मार्केट रिट्रेसला आल्यानंतर सपोर्ट इथून घेईल का नाही, ही 70 ते 80% इझी ओळखू शकतो आपण. ठीक आहे, सपोर्ट घेईल का मग खालीच जाईल. स्टॉप लॉस वाचायचं लय चान्स आहे त्याच्यामध्ये, आपण इझी या ठिकाणी ट्रेड बनवू शकतो, प्लॅन करू शकतो. मला ते मॉर्निंगचा मी ह्याच स्ट्रॅटेजीवरती ट्रेड दिलेला होता. मॉर्निंगचा नाही, कधी दिल तरी लय दिवस झाला ह्याला देऊन. वा कसलं वर गेला आहे का. ब्रेकआउट तर ॲटलीस्ट रिअल झाला, बघता आपल्या लेवलला आलं नाही ही गोष्ट सोडा, बट 130 पिप्स झालं इथून वर. बस ह्यो आला स्ट्रेट. ओके, US 100 मध्ये आता ट्रेड बनवू शकतो. जर समजा ही कॅन्डल रेड क्लोज झाली, आता ऐका माझं, ही कॅन्डल रेड क्लोज झाली तर काय करायचं माहिती आहे का, मार्केट अशी रेड क्लोज झाली, मार्केट वर जाणार, ह्याची लिक्विडिटी घेणार, पुन्हा ह्या रेटच्या खाली जेव्हा क्लोज होईल तेव्हा सेल. सिम्पल, काय सुद्धा नो लॉजिक, नो एक्स्ट्रा लॉजिक. ओके, फक्त काही ही रेड झाली ना आता, मार्केट त्यानंतर वर गेलं पाहिजे, ह्या रेड कॅन्डलची लिक्विडिटी पूर्ण खाल्ली पाहिजे. म्हणजे थोडक्यात ह्या हिचा हाय स्वीप केला पाहिजे. हाय स्वीप करून येऊन ज्यावेळेस ह्या कॅन्डलचा लोच्या खाली मार्केट क्लोजिंग करेल, हा जो लो आहे कॅन्डलचा कोणता येईल तो, ह्याच्या खाली ज्यावेळेस क्लोज करेल त्यावेळेस मस्तपैकी सेल करायचा. सेलमध्ये इझी टार्गेट येणार, हे वाला. फक्त वाट बघा आता, ह्याच्यावर जाऊ द्या, ह्याच्यानंतर खाली येऊन क्लोज होत्या, सिम्पल ट्रेड करायचं, बस एवढंच. बाकी बघा मी आत्ता लोड घेईन आहे, कारण आपला ह्योवाला ट्रेड लय परफेक्ट झाला आहे, लय खालनं आपण बाय पकडला इथून. ठीक आहे, हा वाला. सो वी आर नाव नॉट इंटरेस्टेड टू ट्रेड, बट जर झाला तर करायला सुद्धा काही अडचण नाही, घाबरायचं काय करत नाही. जर प्रॉपर ट्रेड स्ट्रॅटेजीत बसत असेल तर करायचाच. लय जोरात पडायला लागलं बघा आता ही. सॉरी. सॉरी सॉरी मित्रांनो, पडू द्या. मार्केट मस्त पडायला लागले, बट आपल्याला पाहिजे तसं काय झालं नाही. आपल्याला सोडून पडल्यावर काय अर्थ आहे. ज्यावेळेस रिट्रेसला येईल ना त्यावेळेस रनिंग कॅन्डलला ट्रेड करायचं. इथं ज्यावेळेस बघा ब्रेकडाऊन क्लोजिंग आली इथं, रिट्रेसला गेल्यानंतर डायरेक्ट रनिंग कॅन्डल, फक्त क्लोजिंग पाहिजे ह्या रेटच्या खाली. पण आता होत नाही तो ट्रेड. एवढ्या मोठ्या कॅन्डलला मार्केट कधी जाणार वर, किती पिप्स वर जाणार बघा इथून. इथं बघा तर कवा जायचं मार्केट एवढं 50 पॉईंट वर, पुन्हा खाली 50 पॉईंट, 60-70 पॉईंट येऊन खाली क्लोजिंग, बराच टाईम लागेल.
गोल्डमध्ये स्ट्रॅटेजी वर्क करता. गोल्डमध्ये सध्या काहीच वर्क होत नाही. गोल्डमध्ये फक्त प्राइस ॲक्शन यूज व्हायला लागली आज. आता चला, आता काय करू माहिती आहे आपण, ही जी लेवल आहे, ही लेवल रिअल ब्रेकआउट आहे का फेक ब्रेकआउट आहे, ही वाला प्रेडिक्ट करू. ठीक आहे. बघू खाली रेट्रेसला आल्यानंतर चेक करू आपण, तोपर्यंत नाही काय सांगता येत. बघा जर आत्ता समजा ही कॅन्डल ग्रीन बनली ना, इकडे बघा, ही ग्रीन बनली तर बनवू द्यायची, ही जी खालीलची लिक्विडिटी घेऊ द्यायची, मार्केट पण त्याच्यावर क्लोजिंग झाली पुन्हा बाय करायचं. फक्त ही कॅन्डल ग्रीन बनली पाहिजे. आता बरेच काय 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 ट्रेड बनवू शकते ती. कसलं शूट झालं मार्केट बघा. ग्रुपमध्ये मी पोल टाकतो. शंभर पिप्स. ओके, मस्त झालं भाई, मार्केट एकदम वर शूट झालं. सो 6:40 PM कॅन्डलवर पण एक ट्रेड झाला US 100ला 6. हा रे, तू म्हणला होता आहे ना 6 वाजताच बघायला लागतं एकदा. थांब एक मिनिट चेक करू आपण. 6च पण बघू आपण. ठीक आहे, तसं 6च्या नंतरचा ट्रेड बनतं आपण, तर आपण 6ला पण ऑनलाईन येऊ. 6:40 6:40 6:40 6 म्हणजे किती 40 असतं, 18:40 ना. 18:40 लिक्विडिटी स्विप्स ब्रेकआउट ट्रेस नाही रे, लईच अवघड झालं ट्रेड. लय मोठे मोठे विक्स बनले रे. पडलंय पण मार्केट नाही रे, नको भ्या वाटतंय. मार्केट ओपन झाल्यानंतर एवढं खालीवर झालं. सर माझ्या अकाउंट 7,000 USD झाले आहेत. मी इंडियन किंवा विड्रॉल घेऊ शकतो का? कोण आहे SKBDTV? मला इंस्टाग्रामला मेसेज करा. कोण आहे SKBDTV 4? मला इंस्टाग्रामला मेसेज करा पर्सनली, सांगतो तुम्हाला. बँकमध्ये नसतं विड्रॉल घ्यायचं एवढं. 1:2 झालता. एक मिनिट, अच्छा 1 मिनिट, बरोबर आहे. बरं बरं बरं, चालतं की. मला स्क्रीनशॉट पाठवतो, जरा थोडा अभ्यास करावा लागेल.
स्किबिडी टी व्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा इंडियन ट्रेडर बिलवर. काय आहे एम बनलाय का US 100 मध्ये एम बनलाय काय? नाही एम US 100 मध्ये कधी बनला असतं माहिती आहे ही बघा. एम कसा पाहिजे ही त्यानंतर ही ही आणि ही ह्या एम मध्ये ही जी मधला जो भाग आहे ना मधला भाग ह्यो ही तर टेकलेला नको आहे. हे अजून जसं इथं बघा ही गेलं ठीक आहे ही हितपर पण आलं ठीक आहे बट हिचा जो ह्या जो कॅन्डलचा लो आहे ना तो ह्यो ह्याच्या जी इकडला हँड असतो इकडला ह्यो ह्याला टच झाला सो अवॉइड दिस टाईप ऑफ एम. ठीक आहे. सर गोल्डमध्ये 5 मिनिट एंट्री खाता काय 5 मिनिट बाबा 5 मिनिट माझी जिरली सध्या मी फक्त 5 मिनिट यूज करतो 1 मिनिट कम्प्लिटली बंद आहे सगळीकडलं. 3 मिनिटमध्ये एम बन अच्छा 3 मिनिटमध्ये पण हेच इश्यू असणार आहे ना. यम नाही यम सांगितलं मी तुम्हाला यम प्रॉपर बनवू द्या यम डिझाईन दिसू द्या यमचा काय विषय नाही इकडे बघा आता यम मध्ये लक्षात ठेवा हो का यम मध्ये ही असं ह्याचं जे मधलं जे ही असतं का नाही मधलं मधलं इकडे बघा ही जी आहे ही जी जागा आहे ना हो ही जी जागा ही वरच पाहिजे ही इथनं उठून इथं टच नको काय केलेलं जसं इथं बघा इथं काय झालंय ही इकडला हँड बनला त्याच्यानंतर ही जी इकडला हे जो सेकंड शोल्डर आहे किंवा इथं खाली टॅप झाला हिच्या लोला म्हणजे हा यम नाही अवॉइड असल्या एमला यम नाही म्हणायचं. ठीक आहे. ओके ठीक आहे बघा एंट्री मानल्यानंतर मी तुम्हाला एंट्री देतो सध्या सध्या मार्केटमध्ये एंट्री पण एंट्री काय बनत नाही बघा. एंट्री बनल्यानंतर मी तुम्हाला एंट्री देतो सध्या मार्केटमध्ये सध्या एंट्री नाही बघा एंट्री बनल्यावर मी एंट्री देतो. ठीक आहे. वाट बघा म्हणजे वेट करा मी कन्फर्मेशन भेटल्यानंतर आपल्या ग्रुपवरती ट्रेड देतो. ठीक आहे. काय विषय नाही कारण आणि उद्यापासून आपण काय करू माहिती आहे 7:30 नंतरच लाईव्ह येऊ उगाच टाइमपास करत बसण्यात काय अर्थ नाही. सुरुवातीला 5-6 कॅन्डलमध्ये काय होतच नसतं मार्केटमध्ये. आता एंट्री काय बनवायची मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजी पण सांगतो चला. ज्या ग्रीन कॅन्डलनं रेड कॅन्डलचा आता बघा समजा ही रेड कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डलनं असं त्या रेड कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन वर येऊन क्लोज झाली पाहिजे आणि त्यानंतर तिची पण लिक्विडिटी खाली पाहिजे त्यानंतर मार्केटनं तिच्यावर येऊन क्लोजिंग दिली पाहिजे आणि मग आपण रिट्रेसला आल्यानंतर एंट्री बनवायची. असं तुम्हाला अवघड वाटत असेल ज्यावेळेस मी हे सांगतोय मी तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी ज्यावेळेस मला टाईम भेटेल ह्या आठवड्यात प्रॉपर क्लास अरेंज करू. दादा US 30 चेक करा थोडा एन ओके ठीक आहे करतो एम पॅटर्न क्लिअर झालं ना एम पॅटर्न ओके डन. US 30 लेट्स चेक US 30 लाच मी स्ट्रॅटेजी काढतो. आता बघा हा वाला डब्ल्यू झाला असता कधी ज्यावेळेस ही जी दांडका आहे का नाही बघा म्हणजे काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला इंग्लिशमध्ये एम्पेटरच्या इकडल्या बाजूला काय म्हणते शोल्डर ह्यो जो शोल्डर आहे ना ह्यो कम्प्लीट वर थोडंसं जाणं गरजेचं होतं. ह्यानं रेजिस्टन्स घेतला बरोबर ह्याच्या मधल्या भागावरनं म्हणजे ही जी मधला भाग आहे ना इथून रेजिस्टन्स घेतला सो ह्याला अवॉइड थोडंसं वर गेलं असताना तर प्रॉपर डब्ल्यू झाला असता मग ह्या रेड कॅन्डलचे असं लोन निघताना सेल केला असता आपण. ओके ठीक आहे बघा सध्या ट्रेड नाही आहेत मार्केटमध्ये ज्यावेळेस ट्रेड बनल त्यावेळेस मी प्रॉपर ट्रेड देतो. डन. आता बघा ट्रेड काय असणार आहेत ट्रेड तरी पण एकदा ट्रेड सांगतो समजा मी कुठं गेलो तर चुकून तर ट्रेड सांगतो तुम्हाला. ओके ट्रेड काय असणार आहे मार्केट समजा आता वर गेलं तर जाऊ द्या ही जी रेड कॅन्डल आहे इकडे बघा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही किंवा लाईव्ह पुन्हा एकदा बघा ही जी रेड कॅन्डल ही जे एकदा जरी वर जाऊन आलं नुसतं स्विप जरी लिक्विडिटी केली एकदा नुसतं वर जाऊन येणं गरजेचं आहे क्लोजिंगची वगैरे काही तशी गरज नाही आपल्याला. त्यानंतर ज्यावेळेस मार्केट ह्या रेड कॅन्डलच्या लोला खाली क्लोजिंग देईल जसं कुठं माहीत आहे का इथली मधला पट्टा खाली ओढतो
ही जी रेटच्या खाली ज्यावेळेस क्लोजिंग देईल मार्केट असं वर जाऊन खाली क्लोजिंग देईल त्यावेळेस मार्केटनं रिट्रेसला गेल्यानंतर तुम्ही एंट्री बनवा, रिट्रेसला गेल्यावर एंट्री बनवा आणि त्याचं टार्गेट 1:2 ठेवा. आता 1:2 ठेवायचं म्हणलं एस एल कुठं ठेवावं लागेल, ती जी रेड कॅन्डल आहे ना तिच्या हायवरती एंट्रीच्या बघा साधारणतः 50-55 पीप ठेवा आणि एस एल ठेवा परवा कालच्या लोवरचा. ही जी लेवल आहे कुठली ह्या लेवलला ठेवा. हा वाला ट्रेड बनल. ओके, स्क्रीनशॉट घ्या. फक्त मार्केट वर जाऊन खाली येऊन क्लोजिंग करू दे. हा 30,085च्या खाली क्लिअर. एकदा क्लिअर म्हणा बास करू आपण. ठीक आहे, बनला ट्रेड तर मी देतोच. एकदा क्लिअर म्हणा मला, मग समजते मला झालं तुमचं. ओके, एकदा क्लिअर म्हणा. ओके चला, सर्वांचं डाऊट क्लिअर झालेले आहेत. आपण काय करू, लाईव्ह स्टॉप करू. अजून एकदा एक्सप्लेन करा सर. तुम्हाला पर्सनली करतो ना. पाऊसही लागला की बाहेर कसं जायचं का. क्लिअर नसेल तर हवा इथं पण रेड कॅन्डल बनायला लागली. इथं पण तोच कन्सेप्ट येऊ द्या. नेक्स्ट कॅन्डल नुसती लिक्विडिटी स्वीप करू द्या ह्याच रेड कॅन्डलची आणि त्याच्या खाली क्लोज होऊ द्या. क्लोज झाल्यावर तिच्याच लोचा एंट्री घ्यायची. लोला गेल्यावर झालं. फक्त ही रेड बनली पाहिजे. नाही बनली तरी होईलच. माझी मी देतो. डन. ओके डन. लाईक करा सर्वांनी. प्रॉपर ट्रेड बनला तर देतो. आपण काय करू. आणि मगाचा हवाला ट्रेड तर एकदम परफेक्ट झालेला आहे बघा. साधारणतः मार्केटनं त्या आपल्या इथनं 300-400 पिपची रॅली दिली. एकदम परफेक्ट ट्रेड झाला. आपण पण काय 100 पिपच्या आसपास बुकिंग केलं म्हणजे 1:2 तर घेतलं इझी. मध्ये आधी पण माझी बुकिंग करण्याची इच्छा नव्हती. माझा पण छान प्रॉफिट झाला आहे आज, काय अडचण नाही. US 100ला प्रॉपर ट्रेड बनला तर देतो, अदरवाईज वी विल स्टॉप. ओके, US 100चा ट्रेड समजला ना तुम्हाला. जसा बनला असा सेम बनला तरच घ्या, अदरवाईज करू नका. ओके डन. बाय गाईज. स्टॉप स्ट्रीमिंग एंड लाईव्ह.